सर्वांना नमस्कार. आज आपली करिअर व्याख्यानमाला याचे पुष्प 11वे हे गुंफण्यासाठी आजचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर प्राध्यापक श्रीमान डेवले सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व गुगल मीटच्या माध्यमाने आमचे विद्यार्थी, त्याच समवेत त्यांचे पालक, अजूनही काही शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे सर्वजण आणि अजूनही काही या गुगल मीटच्या माध्यमाने जॉईन होणारे सर्व उपस्थितांना मी कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हंडे जनता विद्यालय साठवरीच्या वतीने व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने स्वागत करतो. आणि आज आगळा वेगळा असा विषय घेऊन आपल्याच संस्थेतील माननीय डेवले सर हे आपल्यात समवेत आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करणार आहे. मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमच्या विद्यालयाच्या कुटे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कुटे मॅडम. धन्यवाद सर. सुस्वागतम. नमस्कार. कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हंडे जनता विद्यालय साठवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन व्याख्यानमालेचे 12वे पुष्प गुंफण्यासाठी गुगल मीटच्या माध्यमातून उपस्थित असलेले माननीय डॉक्टर प्राध्यापक श्री दिलीपराव व्ही डेवले सर यांचे मी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक व विद्यालय परिवारातर्फे प्रथम स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री धुळे पिके सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व सन्माननीय पालक, विद्यार्थी, इतर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे मी स्वागत करते. सर्वप्रथम आजच्या व्याख्यानमालेसाठी लाभलेल्या सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक श्री दिलीपराव डेवले सर यांचा थोडक्यात मी आपणास परिचय करून देत आहे. माननीय डॉक्टर श्री दिलीपराव डेवले सर हे प्राचार्य, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, गंगापूर रोड, नाशिक या पदावर कार्यरत आहे. सन्माननीय श्री डेवले सरांचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांचे मूळ गाव मुक्काम पोस्ट शिंगवे, तालुका निफाड येथे झाले. त्यांचे आई वडील जास्त न शिकलेले सामान्य शेतकरी होते, परंतु आदरणीय सर मूळतः हुशार असल्याने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांनी बी फार्मसी 1987 मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे, तर पदव्युत्तर शिक्षण 1989 मध्ये एम फार्मसी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे झाले. आदरणीय सर या दोन्ही पदवीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले हे विशेष. तर पीएचडी फार्मास्युटिक्स विषय घेऊन त्यांनी पीएचडी चे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 2003 मध्ये पूर्ण केले. संस्थेने त्यांची गुणवत्ता पाहून प्रथम व्याख्याता म्हणून संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक येथे 18/12/1989 मध्ये त्यांची नियुक्ती केली. जेथे ज्ञान तेथे सन्मान हेच वाक्य जीवनाचे सूत्र ठरवित सरांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार जीवे भावे विद्यार्थी ज्ञान सेवा करत त्यांनी स्वतःचे ज्ञान वाढवत राहिले. त्यामुळे त्याच महाविद्यालयात त्यांना पुढील पदावर वरिष्ठ अधिव्याख्याता, निवड प्राप्त अधिव्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक अशी बढती मिळत गेली. याच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत सरांनी त्यांची कामाची शैली, गुणवत्ता व कर्तृत्व या सर्वांच्या जोरावर 10 सप्टेंबर 2014 मध्ये संस्थेने मवी समाज संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती केली आणि आजतागायत या पदावरती विराजमान असून औषध निर्माण शास्त्र म्हणजे फार्मसी शिक्षणात कॉलेजचा व संस्थेचा लाभ लौकिक त्यांनी वाढवलेला आहे. गव्हर्नमेंट कॉलेज फार्मसीचे विद्यार्थी संस्थेच्या फार्मसी कॉलेज ऑफ नाशिकची निवड करतात. याचे कारण म्हणजे आपले आदरणीय श्री दिलीपराव डेवले सर यांनी त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक व त्यांचे सहकार्य, ज्ञानाचे अद्ययावत शोध व संशोधन कार्य यामुळेच या विद्यालयाचे नाव लौकिक मोठे होणे साध्य झाले आहे. आदरणीय प्राचार्य श्री डेवले सर यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि फार्मसी क्षेत्रातील अनुभव, कर्तृत्व बघितल्यास त्यांना मवी संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे कोहिनूर हिरा असे संबंधले
असे संबोधले तरी वावगे ठरणार नाही. राष्ट्रीय स्तरावर फार्मसी विषयावर 42 व्याख्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशात 28 व्याख्याने, त्यात सिंगापूर, जपान या देशांचा देखील समावेश आहे. 74 संशोधनापर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेख त्यांची मासिकात प्रसिद्ध झाले आहे. 20 चिंतनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकात प्रसिद्ध झालेले आहे. तसेच 60 विद्यार्थ्यांना त्यांनी PhD साठी मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. तसेच 7 पुस्तकांचे फार्मास्युटिकल सायन्स या विषयावर त्यांनी केलेले आहे. तसेच सरांना ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन संस्था दिल्ली या संस्थेचे संचालक म्हणून देखील काम केलेले आहे. आणि विशेष म्हणजे या संस्थेमार्फत इंजिनिअरिंग, वैद्यकीय, फार्मसी इत्यादी व्यावसायिक कॉलेजला मान्यता दिली जाते. महाराष्ट्राच्या सिडकोचे संचालक व त्यानंतर सेक्रेटरी म्हणून देखील सरांनी काम केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन या सामाजिक उपक्रमात देखील ते कामकाज करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास त्यांना मनापासून आवडते, म्हणून त्यांनी आपल्या माननीय मुख्याध्यापकांची त्या विनंतीला मान्य देऊन आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते आज आपल्याला उपलब्ध झालेले आहे. तरी आजचे व्याख्याते आदरणीय डॉक्टर प्राध्यापक श्री दिलीपराव ढेबरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान मार्गदर्शक सुरू करून त्यांच्या व्याख्यानाचा लाभ आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतर शाळेतील शिक्षकांना द्यावा अशी मी मौली प्रभ समाज संस्था व कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव भांडे यांच्या वतीने त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम, कुठे मॅडम. कर्मवीर विठ्ठलराव हंडे जनता विद्यालय साटोरी या विद्यालयाने आणि तेथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक धुळे प्रदीप सर, बोईसर सर व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की मला तुम्ही एक आपल्या विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची एक संधी दिलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे का आपल्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार ही व्याख्यानमाला ही आपण आयोजित करतात. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. याद्वारे आपल्या जे खेड्यातले विद्यार्थी आहेत, खेड्यातील जे पालक आहेत, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या संधी आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध केल्या जातात, सर्व प्रकारची माहिती आणि आजकाल ते ऑनलाईन उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही घरात बसता बसता ही माहिती तुम्ही ऐकू शकतात आणि ते ज्ञान तुम्ही मिळवू शकता. आता आज माझा जो काही विषय आहे तो म्हणजे फार्मसी आणि त्याच्या करिअर मधल्या संधी. आणि माझ्या पुढे जो ऑडियन्स आहे ते छोटे छोटे विद्यार्थी आहेत, काही शिक्षक लोक आहेत आणि काही मुख्याध्यापक आहेत. म्हणजे अतिशय मिक्स असा माझ्या पुढे हे आहे. तर ह्या लोकांना समजावून सांगायचं, स्पेशली विद्यार्थ्यांसाठी मला थोडीशी माझी लेवल जे आहे तसे खाली आणून तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये मी आज व्याख्यान देणार आहे. आता पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की फार्मसी म्हणजे काय. अतिशय छान प्रश्न. कारण फार्मसी म्हणजे काय हे फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्याकडे ज्यावेळेस पालकांना विचारलं जाते की मग तुमचा मुलगा, तुमचा पाल्य मोठे झाल्यानंतर ते काय होणार, पालक सांगतो मी त्याला इंजिनियर करायचा विचार करतो, मी त्याला डॉक्टर करण्याचा विचार करतो. परंतु फार कमी पालक असे असते की जे म्हणते की मी त्याला फार्मसी करण्याचा विचार करतो. कारण फार्मसी फील्ड हे आपल्याला फार कमी माहिती असलेलं फील्ड आहे असं मला वाटतं. तर ज्यावेळेस मी 1982 मध्ये ज्यावेळेस मी 12वी पास झालो आणि बी फार्मसीला कुठे ऍडमिशन घ्यायची, मला 2-3 ठिकाणी नंबर लागला होता. परंतु आपल्याच संस्थेमध्ये 1982 मध्ये जे महाविद्यालय सुरू झालं फार्मसी, आमच्या घरच्या म्हणजे इथं जर सुरू झालं तर ते फार्मसीला ऍडमिशन घे आणि तुझं करिअर सुरू. तर त्यावेळेस माझ्या आईवडील दोघे अशिक्षित, आमच्या भागात असं आपण म्हणतो जनरली दोघे अशिक्षित. त्यांना फार्मसीचा पी आहे का एफ आहे हेच माहिती. म्हणजे तो शेतीच्या संबंधात कोर्स आहे असं बऱ्याच लोकांना बरेच दिवस माझी अशी ओळख करून देत होती. हा तो शेतीचाच काहीतरी तो कोर्स करत आहे. हरकत नाही, मला त्याच्यात काही विशेष वाटत नाही. कारण तो कोर्सेस त्यावेळेस अतिशय कमी कॉलेजेस होती. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात फक्त 6 कॉलेजेस होते.
अशी संख्या 500च्या वर गेलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस आहेत. तर अशा कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली. मी त्या कॉलेजमध्ये शिकलो, B.Pharm झालो. नंतर B.Pharm झाल्यानंतर मला चांगले मार्क्स असल्यामुळे मला M.Pharm करण्याची सुद्धा त्याच कॉलेजमध्ये संधी मिळाली. आणि M.Pharm झाल्यानंतर मला तेथेच प्रोफेसर म्हणून मला जॉब मिळाला असं म्हणूया. आणि किंवा मी माझं करिअर सुरू केलं असं म्हणतं ते वावरं टाकणार नाही. आणि मग त्यानंतर माझा असा प्रवास होतो. त्याच कॉलेजचा विद्यार्थी, त्याच कॉलेजमध्ये शिकलो, त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो आणि त्याच कॉलेजनंतर प्राचार्य म्हणून काम करतो आहे. मित्रांनो, माझं शिक्षण जसं कुठे मॅडम सांगितलं की माझं शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. मी मूळचा शिंगव्याचा, शिंगवा आपलं कदाचित तुम्हाला माहिती असेल, तालुका निफाड बाजूलाच आहे. असे त्या शिंगवा गावामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि त्या गावामध्ये शिकून नंतर पुढे नाशिकला आलो, B.Pharmacy चा कोर्स कम्प्लीट केला आणि आज मी प्राचार्य म्हणून काम करत आहे. मित्रांनो, फार्मसी हा अतिशय वेगळ्या प्रकारचा कोर्स आहे आणि खूप चांगल्या संधी या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात, झालेल्या आहेत आणि आजही त्याच्या अनेक लोक त्याचा फायदा घेत आहेत. फार्मसी म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये म्हणतात औषध निर्माण शास्त्र. औषध निर्माण शास्त्र म्हणजे काय? औषध तयार करणे, त्याच्या टेस्टिंग करणे आणि ते मार्केटमध्ये विकणे, ते झालं औषध निर्माण शास्त्र, फार्मसी. फार्मसीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत? त्यामध्ये B.Pharmacy आहे, B.Pharmacy आहे म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी, डिप्लोमा ऑफ फार्मसी, M.Pharmacy आणि त्यानंतर PhD. डिप्लोमा फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि जो हे कोर्सेस करतात, जसं मी सांगितलं की डिप्लोमा फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी, मास्टर ऑफ फार्मसी अँड PhD इन फार्मास्युटिकल सायन्सेस, अशा प्रकारचे कोर्सेस केल्यानंतर जो कोणी तो कोर्स करतो त्याला फार्मासिस्ट म्हणतात. तसं मी फार्मासिस्ट आहे आणि मला सांगताना आनंद होतो की आज फार्मासिस्ट डे पण आहे. कदाचित ही कल्पना तुम्हाला नसेल. जसं डॉक्टर्स डे असतो, डॉक्टर्स डे असतो, अशा अनेक प्रकारचे डे असतात, तसं आज फार्मासिस्ट डे पण आहे. हा योगायोग आहे असं मला वाटतं. आणि ह्या फार्मासिस्ट डे निमित्त आज मला व्याख्यान द्यायला मिळालं, ही सुद्धा मी फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं मी समजतो. ऍक्च्युली तुम्हाला फारशी कल्पना नव्हती की आज फार्मासिस्ट डे पण आहे. हरकत आहे. तर असे हे फार्मसीचे कोर्सेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. डिप्लोमा फार्मसी हा 12वी नंतर 2 वर्षाचा कोर्स आहे. डिप्लोमा फार्मसी 12वी नंतर 2 वर्षाचा कोर्स आहे. बॅचलर ऑफ फार्मसी हा 12वी नंतर म्हणजे 12वी सायन्सेस आणि याच्यामध्ये 4 वर्षाचा कोर्स आहे. ज्याचं B.Pharmacy होतं तो M.Pharmacy ला ऍडमिशन घेऊ शकतो, तो 2 वर्षाचा कोर्स आहे. ज्याला संशोधनामध्ये इंटरेस्ट आहे तो PhD करू शकतो. त्याचा 5 ते 6 वर्षामध्ये साधारण PhD त्याची पूर्ण होऊ शकते. असे हे फार्मसीचे कोर्सेस आहेत. आता फार्मसीचा कोर्स म्हणजे काय? मला तुम्हाला थोडक्यात 1-2 स्लाइड दाखवशा वाटतात जेणेकरून तुम्हाला अगदी सहजरित्या त्याची कल्पना येऊ शकेल. तुम्हाला स्लाइड शेअर करतो. सर्वांना PDF दिसतंय का? हा, ओके. आता मला असं म्हणून आन्सर देत राहा. सर्वांना PDF दिसते आहे. आता हे बघा, ह्या चित्र जर बघितलं त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कन्सिडरिंग फार्मसी. आता फार्मसी म्हणजे काय? जसं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की प्रत्येकाला क्युरियोसिटी आहे, प्रत्येकाला असं वाटतं काय फार्मसी नक्की काय आहे आणि फार्मसी कोर्स केल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकतात. तर ते हे फार्मसीचं चित्र आहे. आता हे समोर तुम्हाला दिसत आहे की मी काही टॅबलेट्स, कॅप्सूल आणि काही इंजेक्शन्स याचं चित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे. मित्रांनो, हे जे काही तुमच्या समोर जे ठेवलेलं आहे
टॅबलेट्सच्या किंवा याच्या कुठे जे ठेवलेले आहेत, तर ते हे जे कोणी प्रिपरेशन जो बनवतो तो म्हणजे फार्मासिस्ट. तुमच्या लक्षात आला असेल, फार्मासिस्ट म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये सगळ्या प्रकारची औषधं उपलब्ध असतात. ही सगळ्या प्रकारची औषधं जो बनवतो, ज्याला बनवायची ऑथॉरिटी असते, तो म्हणजे फार्मासिस्ट. ही ऑथॉरिटी वेगवेगळ्या प्रकारची असते. जो डिग्री करतो तो स्वतःच प्रोडक्शन सुरू करू शकतो. जो डिप्लोमा करतो, डिप्लोमा फार्मसी, तो 2 वर्षाचा कोर्स आहे, तो स्वतःच मेडिकल स्टोअर टाकू शकतो, स्वतःच होलसेलचं मार्केटिंग करू शकतो. मेडिकल स्टोअर मध्ये काय असतं, सगळ्या प्रकारचे टॅबलेट्स असतात, इंजेक्शन असतात, कॅप्सूल्स असतात आणि अनेक प्रकारचे इंजेक्शन सुद्धा उपलब्ध असतात. आता बघा, या कॉर्नरला टॅबलेटचं चित्र दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट्स तुम्ही मार्केटमध्ये बघितले असतील किंवा मेडिकल स्टोअर मध्ये बघितलेले असतील, ठीक आहे ना. आता हे टॅबलेट बघा, एक लाल कलरचे आहे, व्हाईट कलरचे आहे, ब्लू कलरचे आहे, असे वेगवेगळे कलर्स आहेत. आता डॉक्टर काय सांगतात की या टॅबलेट तुम्हाला दिल्या त्या सकाळ, दुपार, संध्याकाळ या, ते जनरली ते सांगतात आणि त्या प्रकारे पेशंट टॅबलेट्स घेत असतो. आता हे टॅबलेट बऱ्याच वेळा आपल्याकडून काय होतं की सकाळचा डोस चुकतो, दुपारचाही चुकतो कामामध्ये, आणि मग तो संध्याकाळी काय करतो, सकाळच्या ज्या 2 टॅबलेट उरले तर तेही आणि संध्याकाळचा डोस, असे 3 टॅबलेट ऍट अ टाइम देतो. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. 3 टॅबलेट ऍट अ टाइम घेतो म्हणजे काय करतो, तो ओव्हरडोस करतो, आणि ओव्हरडोस केल्यामुळे त्याच्या साईड इफेक्ट त्याला होऊ शकतात. त्याचे ओव्हरडोसिंगमुळे टॉक्सिक इफेक्ट त्याच्यावर होऊ शकतात. म्हणून ही माहिती फक्त आणि फक्त देऊ शकतो ती म्हणजे फार्मासिस्ट. कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात, काय त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, ओव्हरडोसिंग मध्ये काय होऊ शकतं, आणि जर झालं चुकून तर त्यावरती काय इलाज आहे, या सगळ्या प्रकारची माहिती हा फार्मासिस्ट मला देत असतो. आपल्याकडे ती थोडीशी पद्धत इतकी रुजली गेली नाहीये किंवा मेडिकल स्टोअर मध्ये गेले आणि मग तो मेडिकल स्टोअर वाले जे औषध विकतात ते सांगतात की ही टॅबलेट घे, ह्या टॅबलेट तुम्हाला अशा प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात, ही एकच घे, 2च घे, असं फारसं काही त्याला काउन्सिलिंग म्हणतात किंवा ऍडवायझिंग म्हणतात, हे इतकं काही ते करत नाही. आणि त्यामुळे त्याचं साईड इफेक्ट्स ते होऊ शकतात. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टरचं काम जे आहे ते डायग्नोस करणं. समजा आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर काय करणार, तुला काय काय होतंय, तू सांगा, माझं पोट दुखतं, माझं डोकं दुखतं, आणि मग डॉक्टर सगळं बघून त्याचे सिम्पटम्स बघून डॉक्टर त्याला काही प्रिस्क्रिप्शन देणार. प्रिस्क्रिप्शन देणार म्हणजे औषधं गोळ्या लिहून देणार. औषधं गोळ्या लिहून दिल्यानंतर त्यानंतरच खरं काम सुरू होतं ते फार्मासिस्ट. मग फार्मासिस्ट कडे ज्यावेळेस आपण जातो मेडिसिन्स विकत घ्यायला, त्यावेळेस तो फार्मासिस्ट ही जबाबदारी आहे की ही औषधं कशी घ्यायची आहे, कधी घ्यायची आहे, ती कुठे ठेवायची असतात, ते थंड एरियात ठेवायची किंवा नाही, सगळ्या प्रकारची माहिती ही ते मेडिकल स्टोअरने द्यायची असते. ते केव्हा घ्यायचे आहे, टॅबलेट अर्धी घ्यायची की पूर्ण घ्यायची, टॅबलेट दिवसातून किती वेळा घ्यायची, सगळी माहिती ही फार्मासिस्ट देत असतो. आणि काही अडचण आलीच तर काय करायचं याची सुद्धा माहिती तो ऍडवायझर म्हणून फार्मासिस्ट द्यायची असते. हे झालं त्याचं ऍक्च्युअल काम. मात्र भारतात तशी परिस्थिती नाही. मेडिकल स्टोअर मध्ये गेले की तो आपला मुख घेऊन बसलेला असतो, तो मेडिकल स्टोअरवाला काही सांगत नाही. आपण म्हणतो टॅबलेट द्या, डॉक्टर लिहून देतो, लिहून देतो, तुमच्याकडे ठेवतो, बिल देतो, पैसे येतो, सांगतो. हा त्याचा रोल. फार्मासिस्टचा रोल आहे ही सगळी माहिती द्यायची. आता बऱ्याच वेळा आपण काही इंजेक्शन्स घेतो, इंजेक्शन मध्ये काही कधीतरी त्याचे साईड इफेक्ट असतात, त्याला ॲलर्जिक रिएक्शन्स येऊ शकतात. लाईक पेनिसिलिनची औषध आहे, काही सिफिलिस आहे, यांच्या ॲलर्जिक रिएक्शन सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. याची कल्पना फक्त फार्मासिस्टने द्यायची असते आणि ही सर्व माहिती फार्मासिस्ट देऊ शकतो. आपल्याकडे ती एवढी सिस्टीम एवढी रुजत नाही किंवा उपयोगात येत नाही. तर असो, हरकत नाही. तर अशा प्रकारचे हा जो फार्मासिस्ट जो आहे तो काय करतो, मग तो मुख्यत्वे औषध तयार करणे,
औषधं मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि ती औषधं पेशंटपर्यंत पोहोचवणं हे त्याचं सगळं काम असतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो काम करत असतो. फार्मासिस्ट झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी, जसं की फार्माकोव्हिजिलन्स, आता हे शब्द थोडेसे तुम्हाला नवीन असतील, परंतु त्याला काही पर्याय नाहीये, ते मला तसे शब्द वापरावे लागतील येथे. हे वेगवेगळ्या प्रकारचे एरियाज आहेत की जेथे हा फार्मासिस्ट काम करू शकतो. जसं फार्माकोव्हिजिलन्स, नंतर डेटा सायन्स आहे, मेडिकल कोडिंग आहे, मेडिकल रायटिंग आहे, बायो इन्फॉर्मेटिक्स आहे, क्लिनिकल ऑपरेशन्स अँड डेटा मॅनेजमेंट किंवा वैद्यकीय पत्रकारिता म्हणजे मेडिकल जर्नलिझम, हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन, नंतर पेटंट अटॉर्नी, हे वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र आहेत ज्याचे तो काम करू शकतो. आता हे शब्द जरी तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तरी मी तुम्हाला थोडक्यात असं सांगतो की फार्मासिस्ट हे मेडिसिन्स तयार करतो, त्यानंतर तो कुठे कुठे काम करू शकतो, जसे की मी वेगवेगळे एरियाज तुम्हाला सांगितले. आता थोडक्यात आणि मी वेगळ्या पद्धतीने तेच एरिया तुम्हाला मी परत सांगतो. कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय? जो कम्युनिटी आपण सर्व राहतो ते कम्युनिटीमध्ये राहतो, त्या कम्युनिटीमध्ये तो काम करू शकतो, तिथल्या लोकांना तो ऍडवाइस देऊ शकतो. दुसरा एरिया जो आहे हॉस्पिटल फार्मसी. मित्रांनो, हॉस्पिटल फार्मसी हा फार महत्वाचा पार्ट आहे. जर आपण हॉस्पिटल फार्मसी हॉस्पिटल्स आपलं आणि इतर देशात जर कम्पेअर जर केलं तर तुम्हाला थोडक्यात असं सांगेल की आपल्याकडे हॉस्पिटल्स हे डॉक्टर्स लोक रन करतात. तेच तुम्हाला मेडिसिन घेऊन देणार, तेच त्याचे कसं घ्यायचे ते सांगणार, सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन तेच देणार. आणि फार्मासिस्ट हा कुठेच त्याच्या ओळखीत दिसत नाही. परंतु जे लिडिंग कंट्रीज आहेत जसं अमेरिका आहे, लंडन आहे, इंग्लंड आहे, कॅनडा आहे, अशा ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट हा चीफ असतो, म्हणजे मेन असतो. तेथे याचं काम काय असतं? डॉक्टरांचं फक्त प्रिस्क्रिप्शन लिहून देणे, त्याचं डायग्नोसिस करणे, प्रिस्क्रिप्शन लिहून देणे, आणि प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतरचं खरं कार्य सुरू होतं ते म्हणजे हॉस्पिटल फार्मासिस्ट. तो त्या प्रकारचं पेशंटला मॉनिटरिंग करतो. त्यात नर्सिंग पर्सनल जे असतात त्यांच्यासोबत राहून त्याला पर्टिक्युलर डोस त्या पेशंटला देत असतो. सगळ्या प्रकारची माहिती तो हॉस्पिटल फार्मासिस्ट देत असतो. ते आपल्याकडे काही रुजवत नाही, हरकत नाही. नंतर तिसरा जो रोल आहे फार्मासिस्टचा तो म्हणजे इंडस्ट्रियल फार्मसी. विद्यार्थी मित्रांनो, ज्या फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत, अनेक प्रकारच्या कंपन्या, फार्मास्युटिकल कंपन्या जसं ग्लॅक्सो आहे, प्राइमलॅक्सी आहे, मायलॅन आहे, अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत. जनरली दोन टाईपच्या कंपन्या असतात, एक मल्टीनॅशनल आणि नॅशनल. नॅशनल म्हणजे काय? त्या भारतापुरताच मर्यादित असतात, ते त्यांचं प्रोडक्शन करतात आणि ते भारतामध्ये त्यांची औषधे विकतात. मल्टीनॅशनल म्हणजे काय? त्यांच्या कंपन्या इतर देशांमध्ये सुद्धा असतात, त्या कंपन्या खूप मोठ्या असतात. आणि अशा या फार्मसीच्या ज्या कंपन्या असतात तेथे हे कोर्सेस केल्यानंतर, म्हणजे कोणता कोर्स केल्यानंतर, बी फार्मसी किंवा एम फार्मसी केल्यानंतर तो तेथे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या एरियाज मध्ये तो काम करू शकतो. कोणते एरियाज आहेत? त्यामध्ये प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन म्हणजे काय? ज्या टॅबलेट्स आणि कॅप्सूल्स, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जे टॅबलेट किंवा कॅप्सूल ही जर दिसायला खूप छोटी असेल परंतु ते बनवणं इतकं काही सोपं नाही. ते बनवणं, त्याचे टेस्टिंग करणं, त्याचं प्रॉपर, समजा एक ऍस्पिरिन टॅबलेट आहे, तुम्हाला माहितीच असेल ऍस्पिरिन आहे किंवा क्लोसिन आहे, ते आपण मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि ते विकत घेतो. तर ती छोटीशी 500 मिलीग्रॅमची जी टॅबलेट आहे ती बनवणं इतकं काही सोपं नसतं. आणि ती बनवण्यासाठी स्टँडर्ड फार्माकोपेज असतात, त्याच्या प्रोसिजर्स असतात, त्या सगळं प्रोसेस फॉलो करून फार्मासिस्ट हाच फक्त
अशा प्रकारच्या टॅबलेट्स तयार करू शकतो. त्या टॅबलेटचं तो निरीक्षण करतो, त्याचं क्वालिटी कंट्रोल करतो, क्वालिटी कंट्रोल झालं तर त्याचं पॅकेजिंग करतो, त्याचा संपूर्ण लॅबचा रिपोर्ट तो सांभाळून ठेवतो, त्याची एक्सपायरी डेट सांभाळून ठेवतो. सगळी इन्फॉर्मेशन तो त्याच्याजवळ ठेवतो आणि मग त्या मार्केटमध्ये टॅबलेट्स येत असतात. आता आपल्याला हे सुद्धा माहित नसते की आपण ज्यावेळेस एखाद्या टॅबलेट घेतो किंवा एखादं औषध मार्केट याच्यातून घेतो, आपण त्याची एक्सपायरी डेटच बघत नाही. एक्सपायरी डेट काय आहे हेच आपल्याला माहिती आहे, हरकत नाही, तो काय आपला दोष नाहीये. परंतु ज्यावेळेस आपण मार्केटमधून एखादं टॅबलेट घेतो किंवा कोणतंही फूड प्रॉडक्ट जरी घेतलं, मॅगी जरी तुम्ही विकत घेतला ना तरी त्याच्यावर एक्सपायरी डेट बघितली गेली पाहिजे. बिस्किटचा पुडा जरी तुम्ही मार्केटमधून घेतला तर त्याच्यावर एक्सपायरी डेट बघितली पाहिजे. बरेचसे फूड प्रॉडक्ट्स हे फक्त 4 ते 6 महिन्यांसाठीचेच उपयोगी असतात आणि जे एक्सपायरी डेटच्या बाहेर जातात अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स मार्केटमधून आपण घेता कामा नाही. ते मग फूड प्रॉडक्ट्स असो किंवा औषधं असो किंवा कोणत्याही गोष्टी असो, आपण ते फारसं लक्ष देत नाही. मग सांगतो मला ते खेड्यामध्ये असा खूप अनुभव आलेला आहे की जे बरेच दिवस बिस्किटचे पुढे पडले असतात, चॉकलेट्स खूप दिवसाचे पडले असतात, तेच विकत राहतात. त्यामध्ये इतर गोष्टी जसे बॅक्टेरियल ग्रोथ होते किंवा फंगस ग्रोथ होते, त्या फंगस ग्रोथ किंवा बॅक्टेरियल ग्रोथमुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून आपण त्या एक्सपायरी डेट आहे किंवा नाही, त्याचं पॅकेजिंग व्यवस्था आहे किंवा नाही, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. ठीक आहे. तर तो असा हा इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की फार्मासिस्ट हा अतिशय महत्वाचा रोल करत असतो आणि त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना खूप मोठ्या संधी ह्या उपलब्ध असतात. तो ते प्रोडक्शन करतो आणि तेच प्रोडक्शन आपल्याला मेडिकल स्टोर मध्ये उपलब्ध करून देत असतो. आता दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल, अजून काय फार्मासिस्टचा काय रोल आहे? फार्मासिस्ट हा प्रायमरी केअर फार्मसी येथे सुद्धा काम करू शकतो. त्याच्यासोबत जर कुणाला इंटरेस्ट असेल तर तो अकॅडमिक फार्मसी मध्ये सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे तो टीचिंग मध्ये येऊ शकतो. नंतर व्हेटरनरी फार्मसी असते, जसं जनावरांसाठीचे औषध तो व्हेटरनरी फार्मसी येथे सुद्धा तो काम करू शकतो. नंतर मिलिटरी फार्मासिस्ट म्हणून सुद्धा तो काम करतो. रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये त्याचं काम असतं, केअर होम्स मध्ये असतं आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टफोलिओ हे त्याच्याकडे असतात आणि ते काम करू शकतात. आता खूप महत्वाचा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आलेला असेल की हे फार्मासिस्ट होण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं, आम्ही केव्हा अशा कोर्सेसला जॉईन होऊ शकतो, काय काय त्याला क्रायटेरिया आहेत, ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम 12वी सायन्स पास होणं आवश्यक असते. त्यांना चांगले मार्क्स आहेत, म्हणजे साधारण 60 ते 70% वरती मार्क्स आहेत 12वीला. आणि एक MSCET ची एक परीक्षा असते ती द्यावी लागते, त्याच्यात चांगले मार्क्स काढावे लागतात आणि मग त्या मेरिट मध्ये त्याचा नंबर हा बॅचलर ऑफ फार्मसी किंवा डीप फार्मसीसाठी लागू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की डीप फार्मसी 2 वर्षाचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ फार्मसी 4 वर्षांचा कोर्स आहे. त्यात ऍडमिशन मिळाल्यानंतर तो पूर्ण त्याला ट्रेनिंग दिलं जातं, त्याला सगळ्या प्रकारच्या औषधांची माहिती दिली जाते, त्याने औषधं कशी वापरायची, त्यांचे काय काय डोसेस असतात, काय काय काळजी घ्यावी लागते, कशा प्रकारे त्याचं प्रोडक्शन केलं जातं, कशा प्रकारे त्याचं पॅकेजिंग केलं जातं, अशा सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग त्या विद्यार्थ्यांना आम्ही देतो. आणि असं ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला काही दिवसांनी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा पाठवतो, त्याला इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणतात. असं संपूर्ण ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्याला डिग्री दिली जाते, ते बॅचलर ऑफ फार्मसी. आणि अशा प्रकारचे लोक हे फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतात. ठीक आहे, हे झालं डिप्लोमा आणि डिग्रीचं. तसंच एम फार्मसी म्हणजे PG, जो बी फार्मसी मध्ये चांगला मार्काने पास होतो, ज्याला इच्छा असेल की आपल्याला अजून मास्टर ऑफ फार्मसी करायचं आहे, अजून शिकायचं आहे, तर तो 2 वर्षांचा कोर्स आहे, तो एम फार्मसी हा तो करू शकतो. आणि एम फार्मसीच्या नंतर जर त्याला खूप संशोधनामध्ये इंटरेस्ट असेल, तर तो PhD सुद्धा फार्मास्युटिकल सायन्सेस या डिसिप्लिन मध्ये तो करू शकतो. ते PhD साधारण 5 ते 6 वर्ष लागतात, त्याचा पिरियड फिक्स नसतो.
तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे कोर्सेस असतात की ज्यामध्ये तो फार्मसीचं ज्ञान घेऊ शकतो. ठीक आहे. ट्रेनिंगचं मी तुम्हाला आता सांगितलं ट्रेनिंग असतं. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे बघा मी तुम्हाला एक ट्री दाखवलेली आहे, फार्मा ट्री. आता फार्मासिस्ट झाल्यानंतर कोणत्या कोणत्या एरियामध्ये तो जाऊ शकतो, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे एरियाज आहेत. तसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की प्रोडक्शन मध्ये जाऊ शकतो, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाऊ शकतो, काही लोक टीचिंग मध्ये येऊ शकतात, त्याला अकॅडमिक म्हणतात. फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट म्हणजे काय, जे औषध जे आहे आपण औषध डायरेक्टली घेऊ शकत नाही, त्याचं डोसेज फॉर्म बनावं लागतं. डोसेज फॉर्म म्हणजे कॅप्सूल्स, टॅबलेट्स हे डोसेज फॉर्म्स असतात. तर तो फॉर्म्युलेशन जे बनवायचं काम आहे ते सुद्धा फार्मासिस्टच असतं. त्याची क्वालिटी चेक करणं, क्वालिटी ॲश्युरन्स करणं हे त्याचंच काम असतं. रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये तो काम करू शकतो. फार्मास्युटिकल पॅकेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये तो काम करू शकतो. नंतर रिसर्च डेव्हलपमेंट आहे, हॉस्पिटल फार्मसी आहे, कम्युनिटी फार्मसी आहे, मार्केटिंग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब सुद्धा त्याला अवेलेबल आहे. ते मी सांगतो जॉब्स आहेत, मी ते सांगतो कोणत्या कोणत्या प्रकारच्या जॉब्स त्याच्यासाठी उपलब्ध असू शकतात. केमिस्ट शॉप म्हणजेच ते मेडिकल स्टोर, तो आपलं स्वतःच ओपन करू शकतो. इतकंच नव्हे तर तो स्वतःच औषध निर्माण म्हणजे फॅक्टरी आहे ती सुद्धा तो टाकू शकतो. आणि एंटरप्रिनरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय तो सुरू करू शकतो. आणि तो हायर स्टडीजला सुद्धा जाऊ शकतो. हायर स्टडीज म्हणजे काय, जसं एखादा विद्यार्थी बी फार्म झाला किंवा एम फार्म झाला तर त्याला फॉरेनमध्ये काही संधी आहेत का. आता ह्याच्यात तुम्हाला जे संधी मी दाखवलेल्या आहेत, आता आपली जी चर्चा चालू आहे त्या भारतातल्या संधी तुम्हाला दाखवल्या. भारताच्या संधी संपल्यानंतर मी परदेशातील काय संधी आहेत त्याच्या सुद्धा मी त्याचा तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्या संधी आहेत, या सर्व भारतातल्या संधी आहेत. थोडंसं अंडरस्टँड करा, थोडंसं तुम्हाला अवघड जाईल सुरुवातीला, पण त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की हॉस्पिटल फार्म. आता हे बघा इथे जे मी पिक्चर जे दाखवले ते सर्व फॉरेनच्या लोकांचे पिक्चर आहेत. तुम्ही म्हणाल काय मग आपल्या इंडियातलं काय नाही दाखवलं. आणि इंडियामध्ये फार्मासिस्टचा याच्यामध्ये फारसा रोल नसतो. फॉरेनमध्ये मला सांगितलं की फार्मासिस्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि तो म्हणजे एकदा का प्रिस्क्रिप्शन डॉक्टर देऊन दिलं त्याच्यानंतर संपूर्ण त्याचं ऍडमिट कुठे करायचा, त्याला कुठे औषध द्यायची, कशी द्यायची, केव्हा द्यायची, संपूर्ण मॉनिटरिंग फार्मासिस्ट करत असतात. आता मॉनिटरिंग ते पहिले पिक्चर आहे, हे मेडिकल स्टोअर्स आहे आणि तिघ जण इथं आहे बघा, हे सर्व फार्मासिस्ट आहे. आणि सगळी माहिती त्या पेशंटला देतात की कोणत्या कोणत्या प्रकारची औषध घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, इव्हन त्याच्यावर लेबलिंग पण करून देतात. ते सुद्धा मेडिकल स्टोअरच आहे. हा बाहेर एक मेडिकल स्टोअर म्हणून औषध घेण्यासाठीचा उभा आहे. हा तू माहिती देतो बघा, त्याचं ओव्हरऑल पर्सेंटेज तो माहिती देतो कसं घ्यायचं आहे, काय होऊ शकतं काय नाही. आणि हे जे पुढचं जे चित्र आहे तुम्ही बघा, हा ते फार्मासिस्ट उभा आहे आणि हा पेशंट बेडवर आहे. तर त्या पेशंटला सर्व सलाईन देणे, किती द्यायचं आहे, काय काय त्याच्यावर परिणाम होतात, त्याच्यानंतर तो सगळी माहिती गोळा करतो, ती माहिती लिहून ठेवतो, ती माहिती त्याच्या कॉम्प्युटर मध्ये टाकतो. आणि ज्या पुढच्या वेळेस ज्यावेळेस पेशंट येईल त्याची त्याला हिस्ट्री आपण म्हणतो, ती हिस्ट्री तो संपूर्ण लिहून ठेवतो. त्या हिस्ट्रीचा फायदा असा होतो की याला याच्या अगोदर कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार झालेले आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे त्याला कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्या सगळ्याची माहिती तो गोळा करून ठेवतो. आणि म्हणजे पुढच्या वेळेस डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन देताना किंवा नवीन काय औषध देताना या हिस्ट्रीचा खूप मोठा असा फायदा होतो. आपल्याला अशा प्रकारचे प्रोसिजर आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. बऱ्याच मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारचे प्रोसिजर्स ते फॉलो करतात, अडॉप्ट करतात. हे झालं फार्मसिस्टचा रोल. आता फार्मसिस्ट रोल हे केल्यानंतर भारतामध्ये तो इतर ठिकाणी जसं संरक्षण आहे, अन्न व प्रशासन आहे, अन्न व प्रशासन मध्ये सुद्धा तो काम करतो.
अन्न प्रशासन म्हणजे काय? दॅट इज ड्रग अँड फूड ऍडमिनिस्ट्रेशन. याच्यामध्ये सुद्धा त्याचा फार महत्वाचा रोल असतो आणि तो फूड इन्स्पेक्टर किंवा ड्रग इन्स्पेक्टर अशा वेगवेगळ्या पदावर तो MPSC थ्रू किंवा UPSC थ्रू तो जाऊ शकतो. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य त्याच्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो. मित्रांनो, मी आता तुम्हाला फक्त सांगितलं की औषधांच्या बाबतीतच मला माहिती दिली. फार्मासिस्ट फक्त औषधच बनवतात असं नाही, त्याच्यासोबत कॉस्मेटिकचे प्रिपरेशन. तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जातात की नाही, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर्स असतात. आपण सकाळी उठतो, पावडर जातो, फ्रेश होतो, थोडीशी पॉन्ड्स पावडर वगैरे घेतो आणि ती थोडीशी फेसला लावून फ्रेश होतो आणि महाविद्यालयात येतो की नाही, किंवा तुमच्या हायस्कूलमध्ये. ही कॉस्मेटिक बनवण्याचं काम सुद्धा फार्मासिस्टच आहे. कुणाचं? फार्मासिस्टचं आहे. कॉस्मेटिकचे सगळे प्रिपरेशन. हे बघा, आता इतर काही तुम्हाला एक्झाम्पल्स मी दाखवतात. हे काय? परफ्यूम आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सोप्स आहेत, साबन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स तो बनवतो, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक्स मध्ये तो पावडर्स बनवतो, नेल पेंट्स बनवतो, लिपस्टिक्स बनवतो. ह्या सगळे कॉस्मेटिक्स सुद्धा फार्मासिस्ट हे बनवतात. त्यांचं फॉर्म्युलेशन ज्याला म्हणतो, ही सुद्धा जॉब हा फार्मासिस्टचा आहे. फार्मसी सोडून एकच संपत नाही. फार्मसीच्या करिअर अजून एक मोठी संधी आहे ती म्हणजे फूड इंडस्ट्रीज. तो फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फूड इंडस्ट्रीमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स हा तो तयार करत असतो. जसे प्रोटीन्सचे प्रोडक्ट्स आहे, मल्टीव्हिटॅमिन्सचे प्रोडक्ट्स आहे. ओके, अनेक प्रोडक्ट्स हा फार्मासिस्ट बनवत असतो आणि हे सुद्धा त्याच्या रिलेटेड मध्ये येत असतं आणि हा सुद्धा रोल त्याचा महत्वाचा आहे. म्हणजे त्याला फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा संधी आहे, कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा त्याला संधी आहे आणि औषध निर्माण आहेतच आहे. अशा प्रकारचा हा वेगळ्या प्रकारचा कोर्स हा मला पाहायला मिळेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं करिअर कशा कशामध्ये आहे, कारण आजचा विषय हा करिअरवर आहे. तर हे बघा, ही सर्व करिअरच्या स्लाइड मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहे. फार्मसिस्टचा रोल आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये, एअरफोर्स मध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये महत्वाचा रोल आहे. जसं तुम्हाला मागे सांगितलं की ड्रग इन्स्पेक्टर वगैरे सुद्धा अशा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट लेवलला अशा प्रकारे त्यांना जॉब मिळू शकतात. सायंटिस्ट म्हणून तो काम करू शकतो. फूड्स अँड ड्रग्स आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तो काम करू शकतो. प्रोफेसर म्हणून काम करू शकतो. UPSC MPSC याच्या सुद्धा परीक्षा देऊन चांगले जॉब त्याच्यासाठी उपलब्ध असतात. गव्हर्नमेंटमध्ये अनालिस्ट आणि फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून तो काम करू शकतो. पब्लिक हेल्थ मध्ये त्याचं काम असतं. फार्माकोलॉजिस्ट किंवा टॉक्सिकोलॉजिस्ट किंवा गव्हर्नमेंट अप्रूव्ड केमिस्ट, कन्सल्टंट म्हणून सुद्धा तो काम करतो. मेंटल हेल्थ असो किंवा ऍडिक्शन असो, कन्सल्टिंगचं सुद्धा तो काम करू शकतो. सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की करिअरमध्ये तो टीचिंग मध्ये येऊ शकतो. चांगल्या प्रकारचे प्रोफेसर जॉब्स त्याच्यासाठी असतात. फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतो. क्वालिटी ॲश्युरन्स म्हणून मध्ये सुद्धा तो काम करू शकतो. सेल्स अँड मार्केटिंग हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ज्याच्यावर आपण कमी चर्चा केली होती. तो मार्केटिंगचं काम सुद्धा तो अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. एखादं मार्केटमध्ये नवीन प्रिपरेशन चाललं आणि त्याची जर माहिती जर डॉक्टरला द्यायची असेल की हे आमची कंपनी आहे आणि आम्ही नवीन प्रोडक्शन सुरू केलेलं आहे, हे ह्या डोसेजमध्ये किंवा टॅबलेटमध्ये ह्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, याचा फायदा कसा आहे, याची काय कॉस्ट आहे, हे पेशंटला कशा प्रकारे उपयोग होईल याची संपूर्ण माहिती तो ते डॉक्टरांना पण देतो. त्यांना म्हणतात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांना म्हणतात मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा जॉब आहे. खूप चांगल्या पद्धतीचे त्यांना पेमेंट मिळत असतात आणि काही लोकांना किंवा काही फार्मासिस्टला आवड असते, त्यामुळे ते सेल्समध्ये किंवा मार्केटिंगमध्ये निश्चितच ते त्यांचं इंटरेस्ट दाखवतात आणि ते तिथे काम करतात. जो अनदर रोल आहे तो क्लिनिकल रिसर्च. हा क्लिनिकल रिसर्च हा तुमच्यासाठी थोडासा वेगळा पार्ट वाटेल, पण B.Pharm किंवा M.Pharm झालेले जे विद्यार्थी आहेत खूप मोठी संधी ही क्लिनिकल रिसर्च मध्ये असते. वेगवेगळ्या प्रकारचा रिसर्च
आत्ताच तुम्हाला कल्पना आहे की करोना हं, आपल्या सगळ्यांनाच करोनामुळेच ही संधी मिळाली मी तुमच्या समोर बसलेला आहे. करोना आपल्याला खूप काही शिकून गेलेला आहे आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्याचा कशा प्रकारे मात करू शकतो त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मी तुमच्या समोर उभा आहे आणि मी तुमच्या समोर लेक्चर देत आहे आणि जे जे लेक्चर तुम्ही आता घरात बसल्या बसल्या ऐकता नॉलेज ग्रहण करत आहात ते फार फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कोरोना कोरोना काय आहे? कोरोना हा डिसीज आलेला आहे. आता कोरोना काय आहे हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपण खेड्यामध्ये फारशी काळजी घेत नाही त्यामुळे कोरोनाचे पेशंट्स वाढत असतात वेगवेगळ्या त्याचे सायकल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या आणि तो ठराविक वेळेतच तो कोरोना आपल्याला बाधित करू शकतो. आता कोरोनावर इतकं चांगल्या प्रकारचे रिसर्च झालेलं आहे. कोरोनाची व्हॅक्सिन सुद्धा आता आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅक्सिन बनवणं किंवा नवीन औषध शोधणं ही काही छोटी गोष्ट नाही. त्याला 15 ते 20 वर्ष लागतात एक एक औषध मार्केटमध्ये येण्यासाठी. काय सांगतो मी काय? जर नवीन औषध जर हवं असेल तर त्याच्या टेस्टिंग करणं आणि त्याचे पूर्ण वेगवेगळ्या बॉडीज कडून परमिशन घेण्यासाठी 15 ते 20 वर्षाचा कालावधी लागू शकतो. परंतु व्हॅक्सिन ही कोरोनाची इतकी फास्ट आणि अतिशय त्याला आपण काय म्हणतो महत्वाचं असं व्हॅक्सिनेशन हे आपण अगदी वर्ष 1.5 वर्षामध्ये जगामध्ये उपलब्ध झालेलं आहे. आणि ते व्हॅक्सिन्स आणि मला सांगताना खूप आनंद होतो की आपण आपला जो देश आहे आपल्या देशामध्ये भारत व्हॅक्सिनेशन आहे किंवा पुण्याची जे व्हॅक्सिनेशन सेंटर आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्हॅक्सिन जसं कोविशिल्ड आहे त्यांनी बनवलेलं आहे. हे बनवायचं काम आणि ते काम जो करतो तो दुसरा तिसरा माणूस असेल तो फार्मासिस्ट असतो. ते मला तुम्हाला सांगायचं. मग ते अमेरिकेमध्ये असो किंवा लंडनमध्ये असो ते फार्मासिस्ट हे लोक काम करतात. त्यांना क्लिनिकल रिसर्च ते करत असतात आणि अशा प्रकारचे नवीन नवीन व्हॅक्सिनेशन आपल्याला ते उपलब्ध करून देतात आणि वेगवेगळ्या रोगांपासून आपल्याला ते वाचवतात. फार मोठा रोल ऍक्च्युली फार्मसिस्टचा आहे. तुम्हाला कल्पना असेल की लंडनमध्ये ऑक्सफर्ड मध्ये पहिली लस तयार झालेली होती किंवा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचं रिसर्च केलेलं आहे आणि त्या लसचं प्रोडक्शन हे आपल्या पुण्यामध्ये झालेलं आहे. अशी ही लस आता आपल्याला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्यालाच उपलब्ध करून दिली तर भारताने इतर जे गरीब देश आहेत त्यांना सुद्धा ती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना सुद्धा त्या लसीचा फायदा करून दिलेला आहे. कोविशिल्ड असो किंवा इतर कोणतेही लस असो ते आपल्या भारतामध्ये उपलब्ध करून दिले आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टचा रोल आहे. आता तुमच्या लक्षात आले की फार्मासिस्ट काय आहे, फार्मासिस्टचा काय रोल आहे आणि कशा प्रकारचं करिअर आपलं पुढे नेऊ शकतो. आता हे त्याला क्लिनिकल फार्मसी विषयी डेटा मॅनेजर जो आहे डेटा मॅनेजर म्हणून सुद्धा तो काम करू शकतो. त्याच्यासोबत रेग्युलेटरी मॅनेजर्स ज्या रेग्युलेटरी बॉडीज असतात त्यामुळे सुद्धा तो चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. आणि करिअर इन रेग्युलेटरी बॉडीज सुरुवातीला सांगितलं त्याच्यामुळे सुद्धा त्याचं काम असू शकतो. ते वेगवेगळे एरियाज आहेत ज्याचे तो त्याचं करिअर करू शकतो. आता हे सोडून डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा फार्मसिस्टचं काम आहे. डिफेन्स मध्ये काय काम आहे तर इंडियन आर्मी असो एअरफोर्स असो नेव्ही असो किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्याला BSF म्हणतात ते सुद्धा फार्मसिस्टचा रोल अतिशय महत्वाचा आहे. इमिग्रेशन मध्ये सुद्धा फार्मसिस्टचा रोल आहे. सेल्फ एम्प्लॉयड असो इंडस्ट्रीमध्ये असो गव्हर्नमेंट जॉब असो सगळ्या ठिकाणी फार्मसिस्ट अतिशय महत्वाचा रोल हा असतो. अशा प्रकारे हे फार्मसी करिअर हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. ऍक्च्युली अतिशय सुपरफिशियल माहिती असं मी तुम्हाला दिलेली आहे कारण आपला विषयच आज असा होता की काय काय संधी आहेत. मग फार्मसीमध्ये कोणी कोणी भाग घ्यायचा आहे, कशा प्रकारे विद्यार्थी फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतात किंवा नाही, त्यांना काय काय
अडचणी येऊ शकतात. आता हे झालं भारताचे विषय. मी थोडक्यात परदेशात काय काय संधी आहेत त्याची सुद्धा तुम्हाला माहिती नाही आज आहे ना. बरेच वेळा असं तुम्ही ऐकता की आमच्या आमच्या मुलगा परदेशात गेला, त्याने काहीतरी औषध कोर्स केला तो परदेशात गेला. निश्चितच आपला फार्मासिस्टला फॉरेनमध्ये जसं अमेरिका आहे, इंग्लंड आहे, कॅनडा आहे, फ्रान्स आहे, इटली आहे, तिथे फार्मासिस्टला खूप चांगलं स्कोप आहे. आणि आपली जी मुलं आहेत ते खूप एफर्ट्स घेणारे असतात, खूप प्रामाणिकपणे काम करतात, चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये अभ्यास करतात आणि ते तिथे जाऊन फार्मसीचा रोल अतिशय चांगल्या पद्धतीने ते निभवतात. आणि त्यामुळे फॉरेनमध्ये सुद्धा, परदेशात सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी ह्या त्या विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना मला सांगताना आनंद होतो की माझ्या जवळजवळ माझ्या कॉलेजचे 400 ते 500च्या वर विद्यार्थी हे फॉरेनमध्ये आज आहेत आणि अतिशय चांगल्या पोझिशनला ते काम करतात. आता तुम्ही मला चांगली पोझिशन म्हणजे काय, आपल्या एवढंच माहिती, ज्याला चांगला पगार म्हणजे चांगली पोझिशन. बरोबर बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, काही चुकीचं नाही. आता मी माझ्यासोबत जे फार्मासिस्ट म्हणून इंडस्ट्रीमध्ये जॉईन झाले त्याची पेमेंट्स किंवा असं काही जर सांगितलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. खूप चांगल्या पद्धतीचे पेमेंट्स त्यांना मिळतात, लाखो रुपयामध्ये त्यांचं पॅकेज असतं आणि चांगल्या संधी. परंतु त्या संधी कोणाला मिळतात, जो त्यामध्ये प्रावीण्य दाखवतो. नाही तर काय ते फार्मासिस्ट होतात, मेडिकल स्टोअर टाकतात, त्याच्यातच त्यांचं करिअर सांगतात. परंतु ज्याच्यामध्ये हुनर आहे, ज्याच्यामध्ये काही करण्याची ताकद आहे, तो खूप चांगल्या पोझिशनला जाऊ शकतो. अगदी खेडेगावातून सुद्धा मुलं येतात, मराठी मीडियमची मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. बेस्ट एक्झाम्पल मी स्वतः तुमच्या समोर उभा आहे. मी तिच्या जेडपीच्या शाळेमध्ये शिकलेला आहे. काही नसते, आपण स्वतःचं डेव्हलपमेंट आपण करायचे असते आणि आपणच आपल्या करिअरचे शिल्पकार असतो असं म्हटलं तर वावरत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर खरोखर जर ठरवलं की नाही आपल्याला फार्मसीमध्ये चांगलं करिअर करायचं आहे, तर मी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करायची आहे, आपल्या आईवडिलांना त्याचा फायदा झाला पाहिजे, आपल्या समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे, फॉरेनला जायचं आहे, फॉरेनमध्ये चांगल्या संधी आहे, तर अशा प्रकारचं हे फार्मसीचं हे करिअर तुम्ही करू शकता खूप चांगल्या पद्धतीने. दुसरे थोडक्यात मला एक दुसरी पण गोष्ट तुम्हाला सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो. मी एक 2 मिनिटात ती सांगतो की आपण औषधं केव्हा घ्यायची बऱ्याच लोकांना माहितीच नव्हतं. आपण थोडंसं डोकं दुखलं तर आपण मेडिकल स्टोअरमध्ये जातो, ते बघा डोक्याची गोळी दे, तर एक गोळी काढून देतो, संपलं तुमचं काम, तुम्ही डोक्याची गोळी घेतो नाही. अशा प्रकारचे मेडिसिन्स स्वतः, त्याला सेल्फ मेडिकेशन म्हणतात, असं कधीच करायचं नाही. स्वतः गेले, माझं अंग दुखतंय, मेडिकल स्टोअरवाला जातात, मेडिकल स्टोअरला एखादी टॅबलेट देतात, ती तुम्ही घेतात, तुम्हाला त्या दिवसात होतं, त्याला सेल्फ मेडिकेशन आहे. सेल्फ मेडिकेशन कधीही करायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी गोळ्या औषधं घेऊ नका. पुन्हा सांगतो, थोडस डोकं दुखत असेल तर दुखू द्या, 1-2 तासाने आपण तरी करू, चहा या, थोडस बाहेर फिरून या, व्यायाम करा, कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत. चांगलं हेल्थ हॅबिट ठेवा. कोरोना कोणाला होतो, जो हेल्थ हॅबिट चांगल्या प्रकारच्या पाळत नाही, जो नियम पाळत नाही, त्याला कोरोना होतो. मास्क घालायला मास्क घालत नाही, कोरोना होणार नाही का. स्वच्छता ठेव, हात धुवू, नाही धुवत, त्याला कोरोना होणार. अशा प्रकारचे कोरोना हा एक एक्झाम्पल आहे. इतर रोग सुद्धा कशामुळे होतात, तुमच्या ज्या चांगल्या आवडी आहेत, ज्या डेली तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत, हेल्थ हॅबिट्स त्याला म्हणतात. हेल्थ हॅबिट्स आपण चांगल्या ठेवल्या पाहिजे, दररोज आंघोळ केली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, आपल्या आजूबाजूचा एरिया स्वच्छ ठेवला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये आलो, आपली शाळा सुद्धा आपण स्वच्छ करायची आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छ करायला काय अडचण, कशाला शिकायचं, त्याच्यावर जोरावर किंवा त्याच्या थोडंसं करायचं. मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगत असते की तुमचा डेस्क आहे हा तुम्हीच स्वतः क्लीन करायचा आहे. माझा शिपाई तुम्हाला काम करणार नाही, तुमचंच काम आहे. तुम्ही याच्यात काम करा, प्रॅक्टिस करा, तुमची स्वच्छता तुम्हीच ठेवायची. ही स्वच्छतेची आवड निर्माण झाली पाहिजे आणि स्वच्छता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी रोग नाही, आपल्याला औषधांची गरज पडत नाही. तुम्हाला सांगतो, फॉरेनमध्ये
कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये तुम्ही गेल्यानंतर औषधं तुम्हाला मिळणार नाही. जोपर्यंत डॉक्टर लिहून दिलेली औषधच फक्त तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही जे डायरेक्ट जाता मेडिकल मध्ये तशी औषधं कुठेही मिळत नाही. सेल्फ मेडिकेशन नॉट अलाउड. जोपर्यंत डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देत नाही तोपर्यंत आपल्या औषध मिळत नाही. पण तो आपल्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये आपण मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि औषध घेतो. आता ती प्रॅक्टिस आहे, हळूहळू ती बंद होईल. आणि पण सेल्फ मेडिकेशन कधीही करू नका. प्रत्येक औषधावरच्या एक्सपायरी डेट तुम्ही वाचा, कधी त्याची मुदत संपते ते वाचा. घरी गेले सवय लावून घ्या. औषधं काय शेक वेल बिफोर यूज असं लिहिलेलं असतं. म्हणजे काय, आपण ते औषध घेण्यापूर्वी चांगलं हलवून घ्या. कारण त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते खाली तळाला जाऊन बसतात. छोट्या छोट्या गोष्टी ह्या वाचल्या पाहिजे. तुम्ही वाचा, त्या औषधांचं वाचा. त्याच्यावर काय काय इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्या इंग्लिश मध्ये असतात तरी तुम्ही वाचा. त्या अवगत करा. मग आपल्या आई वडिलांना ते औषध द्या, त्यांना समजावून सांगा. ठीक आहे. अशा प्रकारची काळजी ही आपणच घ्यायची असते. मला वाटतं याच्यानंतर मला एकच तास दिलेला आहे, म्हणजे मी काही फारसं बोलत नाही. मात्र त्यानंतर जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी सर्वांना विनंती करतो आणि त्यांना हे करतो की तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणत्याही प्रकारचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. करिअरच्या संदर्भात असो किंवा काही असो, काहीच अडचण नाही. तुम्हाला प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारायच्या अगोदर आपण थोडं आम्ही धुळे सरांना विनंती करतो. धुळे सर आपलं जरा मनोगत व्यक्त करा. धुळे सर. धन्यवाद सर. अतिशय सोप्या शब्दात, विशेषतः म्हणजे सोप्या शब्दात आणि अतिशय उत्कृष्ट अशी आपण माहिती दिलेली आहे. मला त्या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की मी आपल्या जे काही सुविद्य पत्नी आहेत, मॅडम आहेत, जाधव मॅडम यांचाच विद्यार्थी आहे. B.Ed कॉलेज मी त्यांच्या ग्रुपमधनंच पूर्ण केलेलं आहे. आणि योगायोगाने तुमची संधी चालून आली आम्हाला. आणि त्यात आज त्या ठिकाणी हा फार्मासिस्ट डे आहे याची कल्पनाही तुमच्याकडूनच मिळाली. आम्ही त्या बाबतीत खरंच अनभिज्ञ होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी माहिती तुम्ही सांगितली की परदेशामध्ये की आपण मेडिकल स्टोअरमध्ये गेल्यानंतर तिथं गोळ्याच दिल्या जात नाही, तर ते डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय गोळ्या देत नाहीत. आणि आपल्या भारतामध्ये मात्र केव्हाही गेलो केव्हाही त्या ठिकाणी मेडिकल स्टोअरमधून आपण गोळ्या घेतो आणि त्या आपण घेतो. तर तसं करू नये ही एक चांगली माहिती आमच्या दृष्टिकोनातून होती. आणि त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रात किंवा आपल्या फार्मासिस्टमध्ये किंवा औषध निर्माण शास्त्रामध्ये ज्या ज्या काही त्या ठिकाणी विविध संधी आहेत त्याची माहिती आमच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, त्याचबरोबर माझे काही सहकारी असतील मुख्याध्यापक यांना मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की माझा म्हणजे एक प्रश्न असेल की आदरणीय सर आपण सांगितलं की परदेशामध्ये त्या ठिकाणी आपले जे विद्यार्थी आहेत हे चांगले कष्टाळू आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी संधी मिळते. मला तरी वाटतं की परदेशामध्येच काय जगभर त्या ठिकाणी आपलं हा डंका होताच शिक्षणाच्या बाबतीत. परंतु मला असा एक प्रश्न आहे की आपल्याही पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाने परदेशात जावं, त्या ठिकाणी करिअर करावं, परंतु तिथं असलेले त्या ठिकाणी जे खर्च आहे हे खर्च त्या ठिकाणी त्यांना पेलवणारे नसतात. मग आता म्हणजे सांगितलं की आपलं मागचं एक व्याख्यान होतं की तिथे त्या ठिकाणी सांगितलं की MBA जर परदेशात करायचं असेल तर 80 लाख रुपये फी आहे. तर तेवढी आपल्या सामान्य माणसाकडे फी नाही आहे. मग त्याच्यावर त्या ठिकाणी काय उपाय करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण अंधश्रद्धाचं पण काम करतात की म्हणजे हे वैज्ञानिक दृष्टिकोन पण बाळगतात आणि त्याचप्रमाणे ते कामकाज पण करतात. तर आपल्याकडे ह्या क्षेत्रासाठी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आणि ह्या मार्फत कशा पद्धतीने करता येईल हे दोन प्रश्न त्या ठिकाणी मला आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही जर सांगितले तर अतिशय उत्तम होईल असं मला वाटतं. आणि मी पुनश्च एकदा आपले त्या ठिकाणी आभार मानतो की आपण आमच्या या छोट्याशा गावातल्या छोट्याशा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन दिलं. आणि खरंच मला आता त्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस लिहायचं आहे, माहिती लिहायची आहे, तर आमच्या 2-3 जणांना प्रश्न पडला की हे 16 पानाचं आपलं कर्तृत्व आहे सर,
की हे 16 पानं त्या ठिकाणी बघितल्यानंतर एक असं वाटलं की खरंच आपल्या संस्थेमध्ये खरंच कोहिनूर हिरा आहे आणि त्याची आपण त्या ठिकाणी माहिती घेतलीच पाहिजे, त्यांचं ज्ञान आपण घेतलंच पाहिजे. मी पुनश्च सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की ज्याही वेळेस त्या ठिकाणी हे पॅन्डेमिक परिस्थिती निवळेल त्यावेळेस निश्चितपणे आमच्या शाळेला भेट द्या, आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करा. पुनश्च एकदा आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम आपण जे काही मला विनंती केलेली आहे, ऍक्च्युअली तुम्ही मला डायरेक्ट आदेशही करू शकता, कारण मी त्या तालुक्यातला आहे आणि मला निश्चितच आवडेल की आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम मी निश्चितच करेन. मला खूप आवड आहे, कारण मी खेडेगावातलाच आहे आणि त्यात काही शंका म्हणजे 2 प्रश्न विचारले. त्यात पहिला प्रश्न जो होता तो फीच्या संदर्भात होता. हा मला मान्य आहे की बाहेर शिक्षण घ्यायचं म्हणजे फी वाचते, पण सर ही फी हा एक छोटासा क्रायटेरिया असं आहे, मी असं माझं ज्यावेळेस तुम्ही बी फार्मसी करतात शेवटच्या वर्षामध्ये फायनल इयर एक GRE नावाची एक एक्झाम असते किंवा टॉफेल नावाची एक एक्झाम असते. त्या तुम्ही जर पास जर झालात तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आणि ती स्कॉलरशिप मिळवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. ज्यांना स्कॉलरशिप मिळत नाही किंवा ते जे विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत आहेत मग त्यांच्या आई वडिलांना मात्र मग ते जसं आपण मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायची त्याप्रमाणे त्यांना ते एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात. मात्र माझे जेवढे विद्यार्थी गेले त्यांना आनंदाने सांगायचं वाटते त्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. 2-3 वर्षाची स्कॉलरशिप मिळू शकते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च हा करावा लागत नाही. परदेशामध्ये सुद्धा अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत की जर तुम्ही ह्या परीक्षा पास झालेल्या असाल तर ते तुम्हाला स्वतः स्कॉलरशिप देतात, तुमचा संपूर्ण जाण्याचा खर्च सुद्धा ते देतात. त्यामुळे परदेशात जायचं आहे आणि आपल्याला भीती आहे हा पहिला प्रश्न डोक्यातून काढून टाका. फक्त त्याला एकच आहे, तुमचे कष्ट घेण्याची ताकद पाहिजे, कष्ट करण्याची ताकद पाहिजे. नाही तर मग मला काही जमणार नाही बा, मी ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत मी त्या पास होणार नाही असं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर जनरली जर रॉंग इम्प्रेशन ते पहिले डोक्यातून काढा. आणि मग नंतर इव्हन आपलं गव्हर्नमेंट सुद्धा, मी आता 2-3 दिवसापूर्वी GR वाचता की नाही मला कल्पना नाही, आपले जे ओपनचे विद्यार्थी म्हणजे ओपन जे विद्यार्थी आहेत जे त्यांना स्कॉलरशिप वगैरे मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाहेर गावी दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठीच्या स्कॉलरशिप गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लक्षात घ्या. 4-5 दिवसापूर्वीच बातमी आलेली आहे, गव्हर्नमेंट GR काढल्या की ज्यांना कोणत्या प्रकारचे स्कॉलरशिप, ज्यांना स्कॉलरशिप मिळत त्यांच्यासाठी तर आहेच, ज्यांना स्कॉलरशिप मिळत नाही त्यांना सुद्धा गव्हर्नमेंटने अशा प्रकारे बाहेर जाण्यासाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठीच्या स्कॉलरशिप उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे तो भाऊ मला वाटतं तो करू नये, पण हे सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला कष्ट करावे लागतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यावे लागतात, पास व्हावं लागतं. नाही झालं तर मग मात्र मी तुम्हाला जसं सरने सांगितलं की 70, 80 लाख फी भरावं लागते. इट इज ट्रू, तेवढ्या प्रकारे फी भरावी हाय झालं. दुसरं सरने थोडंसं मला सांगितलं अंधश्रद्धा. मित्रांनो, अंधश्रद्धा हा एक आपल्याला फार मोठा रोग आहे असं मला, खूप मोठी अडचण आहे. आपल्याला कोणतरी त्यावेळेस अर्धवट शिकलेल्या लोकांचं असं म्हणूया त्यांनी आपल्याला वेळात काढण्याचा कार्यक्रम केलेला आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय हे मला वाटत नवीन सांगण्याची गरज नाही. आपण ते सांगतात की ह्या देवाची पूजा करा, याची पूजा करू नका, मग तुम्ही नक्षत्रांची पूजा करा. आपण पुन्हा विश्वास ठेवतो. जे नक्षत्र किंवा जे पृथ्वी किंवा नेपच्यून सन हे मोठमोठे ग्रह आहेत त्यांची शांती ते तुम्हाला करायला लावतात. आता तुम्ही सांगा त्या ग्रहाचे तुम्ही किती पार्ट आहात? काहीच नाही, काहीच नाही. आता तो शनी सारखा ग्रह, मंगळासारखा ग्रहाची तुम्ही शांती करणार, कमाल आहे. असं शक्य तरी होतं का? ते ग्रह कुठे आहे ज्याच्यावर अजून आपण मानव तिथे पोहोचलेलो नाही, अशा ग्रहांची शांती आपण करतो काय? आपल्या कोणतरी सांगतं मग सगळं खोटांड आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. एकच गोष्ट खरी आहे, ते तुमचं कर्म.
चांगली कामं करा, कष्ट करा, काही अडचण येत नाही. मनगटात दम ठेवा, शांततेनं काम करा, पेशन्स ठेवा. सगळं काही शक्य होतं. काही अशक्य असं काही नसतं. मी ज्यावेळेस दिल्लीला मला एक ऑफर आली होती ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन मध्ये. मी म्हटलं चला आपण प्रयत्न तर करू. फक्त एकच डायरेक्टर घ्यायचा होता पूर्ण भारतातून. आता तुम्ही विचार करा, अशा ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो, घेणार का मला? असं मला मी जर म्हटलं असतं मला कोणी घेणारच नाही, तिथे वशिलाच चालतो, आमकच चालतं, मी तिथं पोहोचतोच नसतो. या गोष्टी आहेत, नाही असं नाही, पण फार थोड्या प्रमाणात आहे. तुमच्या टॅलेंटचं कुठे ना कुठे कदर होते. मला संधी मिळून गेली. मी दिल्लीला काही वर्ष काम केलं ऍज अ डायरेक्टर म्हणून. काही नाही अडचण, काही फारसा अवघड नाही. अनेक कॉलेजेसला आम्ही परवानगी दिल्या, त्याच्यात मी हेड होतो. असं काही आपण केलं तर नक्कीच चांगलं काम. फक्त आपल्यामध्ये मात्र जिद्द ठेवा, चांगलं काम करा आणि कष्ट करायचं तयार ठेवा. हे सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर मला नाही वाटत तुम्हाला तुम्ही थांबू शकता, कोणतं करिअर असो. दुसरा काही प्रश्न असेल तुमच्या? धन्यवाद सर. आणि आपण जो JR सांगितला शासन निर्णय की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता 2-3 दिवसापूर्वी नक्की JR काढलेला आहे आणि वर्षाला जे काही म्हणजे ओपन कॅटेगरीचे आहेत तर वर्षाला यांना 18 लाख रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी बाहेर परदेशात शिक्षणासाठी जाणार असाल तर 18 लाख रुपये आपल्याला त्या ठिकाणी ती देतील. धन्यवाद सर. मी पुन्हा तो JR आमच्या ग्रुपवर पण टाकेल आणि इतर ग्रुपवर टाकेल. येस सर, येस. अजून काही शंका काय असेल? हां भोये सर, इतरांना संधी द्या आता. मी काही विनंती करतो की आता जे काही आपण व्याख्यान ऐकलं त्यावेळेला काही प्रश्न आपल्या मनात काही तयार झाले असतील तर आपण विचारू शकतो, समाधान करून घेऊ शकतो. जेव्हा कोणाला प्रश्न विचारायचा आपला माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. त्यांचे जे मनातील प्रश्न तयार झाले होते त्याचं उत्तर त्यांनी मिळालेलं आहे असं सांगेल. कुठे मॅडम? सर एक मिनिट सर. जर विद्यार्थ्यांना काही शंका असतील, विद्यार्थ्यांनी अगदी डोळे झाकून विचारा, घाबरू नका. चुकीचा प्रश्न असेल तरीही चालेल, प्रश्न विचारा. आणि ही पहिली हॅबिट करा की प्रश्न विचारले पाहिजे. विचारा, काही घाबरू नका. पालक असो, चुकीचा असो, काही असो, आय विल वेलकम. प्रश्न विचारा, प्रश्न विचारलेच पाहिजे. पालकांनी विचारा, फी कशी असते ते काही पण विचारा. फार्मसी मध्ये काय ते तुम्हाला विचारायचं विचारा, ते त्याच्या संबंधित नसेल तरी विचारा. हॅलो सर. हा विचारा. हा सर, खलकर सर बोलतो मी. बोला सर. आणि तुमचं व्याख्यान ऐकलं, खूप छान होतं सर. आणि सगळ्या जे काही तुम्ही छान माहिती दिलेली आहे. आपली एक जसं डॉक्टर्स असोसिएशन असते आणि ते लोक पुष्कळ गोष्टी रेकॉर्ड त्यांनी डेव्हलप केलेले आहेत सगळ्या गोष्टींचे. आपले फार्मासिस्ट असोसिएशन जर असेल आणि त्यांनी असे सोशली सगळ्याच गोष्टी जर अशा वेलफेअरसाठी जर एकत्र येऊन काम केलं तर तुम्ही जे म्हटले आपले जे काही कमी पडतो तिथे, तर त्याचे थोडंसं या लोकांकडनं समाजासाठी आणखीन अवेअरनेस वाढवू शकतात. तर तो करायला पाहिजे असं वाटतं मला. एकदम बरोबर सर. अशा प्रकारचे असोसिएशन आपले आहेत. असोसिएशन आहेत, नॅशनल लेवलचे आहेत, इंटरनॅशनल लेवलचे पण आहेत. परंतु तो जो काही अवेअरनेस जो व्हायला हवा तो फार कमी आहे. जितका अपेक्षित आहे तेवढा अवेअरनेस अजून झालेला नाहीये. हळूहळू आता आपण त्या क्षेत्राकडे वळायला लागलेलो आहोत. आतापर्यंत आपल्याकडे 2च फील्ड महत्वाचे होते, एक म्हणजे इंजिनिअरिंग आणि डॉक्टर. त्याच्यापर्यंत आपण जायचंच नाही. आणि हा एक वेगळं क्षेत्र आहे, परंतु याच्यामधला करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्या सुद्धा वेगळ्या आहेत. आणि अशा प्रकारचे असोसिएशन आहेत सर. परंतु जेवढं प्रमाणात हे जे बाकीच्या क्षेत्रांमध्ये आहे तेवढ्या प्रमाणात अजून ते झालेलं नाही, हे मला मान्य आहे. पण डे बाय डे ते वाढत आहे. डे बाय डे त्याचा अवेअरनेस वाढतो आहे. तुम्ही त्यामध्ये चांगल्या
तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे भर टाकू शकाल आणि त्याच्यातून बरंच काम होऊ शकेल ही एक अपेक्षा आता वाढलेली आहे. आणि लोकांना जे महागडं जे काही मेडिसिन मिळतंय जेनरिक, थोडं आम्हाला एक अजून आहे ना, जेनेरिक आणि आपलं तो जर थोडासा क्लिअर केलं मॅटर तर ते पण चांगलं होईल. म्हणजे स्वस्त मेडिसिन कसं उपलब्ध होईल सांगतो तुम्हाला. वेळेचं काय बंधन नाही ना मला तर काही नाही, बाकी त्यांना तरी मी थोडक्यात सांगतो. वेळेच्या सांगा. बंधनामुळे थोडक्यात सांगतो. तर बघा, 2 प्रकारचे औषधं आपल्या देशामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि इतर देशामध्ये सुद्धा उपलब्ध असतात. एक जेनरिक मेडिसिन आणि एक ट्रेड मेडिसिन. ठीक आहे. आता जेनरिक मेडिसिन आणि हे जे काही ब्रँडेड ड्रग्स, जेनरिक आणि ब्रँडेड हे दोन्ही औषधं ही सेम असतात. फक्त तुम्हाला त्यातला फरक मी थोडक्यात सांगतो. ब्रँडेड मेडिसिन फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल टॅबलेट आहे. पॅरासिटामॉल ही जी टॅबलेट आहे त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल 500 मिलीग्रॅम असतं. आणि मग ते बनवल्यानंतर कंपनी काय करते, त्याचं स्वतःच एक ट्रेड नेम त्याला देते. ट्रेड नेम जसं क्रोसिन, सगळ्यांना माहिती आहे. ती टॅबलेट आपला ताप आला की आपण ती घेतो, क्रोसिन. त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल 500 मिलीग्रॅम असतो. आता त्यांनी ब्रँडेड केलं किंवा ट्रेड नेम दिल्यामुळे ते त्याची कॉस्ट ते ठरवतात. कारण त्याच्यावर त्यांनी संशोधन केलेलं असते, त्यांनी ती टॅबलेट बनवलेली असते आणि त्यामुळे ते ट्रेडिंगसाठी ते स्वतःचा ब्रँड वापरतात आणि त्याची कॉस्ट ते जास्त ठेवतात. ती कॉस्ट जास्तच असते. त्याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये जर आपण जेनरिक मेडिसिन जर घेतलं, जेनरिक मेडिसिनला ट्रेड नेम नसतं किंवा ब्रँडेड नसतं ते. आणि जेनरिक मध्ये सुद्धा पॅरासिटामॉल 500 मिलीग्रॅम हेच कंटेंट असतं, परंतु ते इतरांनी बनवलेलं असतं. त्यासाठी त्यांनी मार्केटिंग किंवा ट्रेडिंग असं काही केलेलं नसतं. त्यामुळे त्याची कॉस्ट जी असते ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते. कॉस्ट कमी होते याचा अर्थ स्टँडर्ड कमी होतं असं नाही. हे सगळ्यात महत्वाचं. आपण काय होतो नाही ते ब्रँडेड, जसं आपण मार्केटमध्ये जातो ना, ब्रँडेड शर्ट घेतो आणि फक्त साधे शर्ट घेतो, तसाच प्रकार आहे. ब्रँडेडची कॉस्ट जास्त असणार आणि जेनरिकची कॉस्ट कमी असणार, परंतु क्वालिटीमध्ये फरक नाही. दोन्ही औषधं ही जे काही त्याच्यावर निर्बंध घातले, जे काही क्वालिटी कंट्रोल टेस्ट असतात ते पास होऊनच आलेले असतात. त्यामुळे तुम्ही जेनरिक मेडिसिन घ्यायला काहीही अडचण येत नाही. इव्हन तुम्ही डॉक्टर सुद्धा सांगा का, डॉक्टर साहेब आम्हाला ते जेनरिक मेडिसिन द्या, आमचे तेवढे 2 रुपये वाचतील, काहीच चुकीच नाही. त्यामुळे तुम्ही जेनरिक मेडिसिनवरच भर द्या. आता आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी खूप जेनरिक मेडिसिन्ससाठीचा खूप प्रयत्न केला आहे. त्यांना अनेक प्रकारचे मेडिसिन्स मेडिकल स्टोर्स त्याप्रमाणे उपलब्ध होत आहेत. काहीच अडचण येत नाही. लोकांनी डोळे झाकून घ्यायला हरकत नाही. काहीच अडचण नाही सर. डोळे झाकून घेतलेले. त्याचं कारण असं आहे की या दोन्हीची टेस्टिंग ही कॉमन आहे. अशा प्रकारची टेस्टिंग वेगवेगळे एरिया नाही, दोघांनाही त्याच फेजमध्ये जावं लागतं. त्याचीच क्वालिटी कंट्रोल टेस्ट दोघांची होत असते. फक्त एक ट्रेडिंगसाठी असतं आणि एक जनरल पब्लिकसाठी असतं, असं म्हटलं तरी हरकत नाही. खूप आभारी आहे सर. ओके सर. अजून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत का असं ते विचारा. एक प्रश्न असतील तर विचारू शकतो आपण. हा बोला. हॅलो. हा आहे रे सर, बोला. हा सर, म्हटलं फार्मसीची प्रवेश प्रक्रिया आणि त्यामध्ये कोणते कॉलेजेसमधून फार्मसी हा कोर्स केला तर अत्यंत त्याला स्कोप मिळेल किंवा त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्राप्त होतील, तर असं काही मार्गदर्शन करता येईल का? हो, निश्चितच. अतिशय चांगला क्वेश्चन आहे खरा. म्हणजे आता आपण म्हणतो हे कॉलेज चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे काय, तिथे टीचिंग स्टाफ चांगला आहे, तिथे मुलांना चांगल्या नोकऱ्यात आउटपुट मिळतात. या कशामुळे मिळतात, कारण त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं, त्या प्रकारचे शिक्षण त्यांना तिथे प्रोव्हाइड करतात, चांगल्या प्रकारचे विद्यार्थी तिथे जातात. तर अशा प्रकारचे कॉलेजेस निश्चित आहे सर, निश्चित आहे. परंतु अशा कॉलेजेसला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मेरिट असणंही गरजेचं आहे.
जसं MSCETची एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला जे काही मेरिट मिळेल त्याच्याच बेसिसवर तुम्हाला त्या प्रकारचे कॉलेजेस तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. तसं गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. निश्चितच त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं, ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज चांगल्या असतात, टीचिंग स्टाफ चांगला असतो. या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे नॉलेज मिळतं. तर त्या प्रकारे तुम्ही हे करू शकता. त्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे म्हणजे ते तुम्ही बघा चांगल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, त्यांचं चांगल्या पद्धतीचं स्टाफ आहे का, या गोष्टी बघून तुम्ही त्याचे ॲडमिशन घेऊ शकता. पण त्याला मात्र निश्चितच मेरिट हा क्रायटेरिया आहेच. ओके सर, धन्यवाद. अजून काय आहे का? अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? यानंतर मी कुठल्याही निवडणुकी पद्धती त्यांनी पुढील कार्यक्रमाचे नियोजन करू. मॅडम हॅलो, हा बोला मॅडम, आवाज येतो. येतोय ना गोयल सर आवाज? हो, येतोय. बोला. सर्वप्रथम सरांना वर्ल्ड फार्मसी डेच्या हार्दिक शुभेच्छा देते. दुग्ध शर्करा योग म्हणजे फार्मसी विषयाची माहिती आपल्याला वर्ल्ड फार्मसी डेच्या विषयी दिवशीच मिळाली. हा अतिशय चांगला मिळून आला आणि सरांनी अतिशय सुंदर अशी माहिती सर्वांना दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आणि आता आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री पगार सर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. पगार सर. येतोय आवाज? हो येतोय सर. धन्यवाद मॅडम. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राहो ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय चाटोरी विद्यालयामार्फत करिअर मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित केली आहे आणि या व्याख्यानमालेचे 12वे पुष्प माननीय डॉक्टर प्राचार्य श्री दिलीपराव जी डेरले यांनी गुंफले आहे. सर्वप्रथम मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला आजच्या करिअर मार्गदर्शन व्याख्यानमालेसाठी लाभलेले प्रमुख अतिथी आदरणीय माननीय डॉक्टर प्राध्यापक श्री दिलीपरावजी डेरले यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळ देऊन आम्हा सर्वांना फार्मसीमधील करिअर करण्याची संधी, फार्मसी म्हणजे काय, फार्मसीमधील उपलब्ध संधी, फार्मसीमध्ये असलेले कोर्सेस यांची सखोल माहिती दिली. फार्मासिस्ट म्हणजे काय, विविध टॅबलेटविषयी माहिती, विविध फार्मासिस्टची कामे याविषयी सखोल माहिती दिली. मार्केटिंगमध्ये टॅबलेट घेताना घ्यावयाची काळजी, फार्मसीसाठी आवश्यक असलेले शिक्षण व प्रशिक्षण व वेगवेगळे असणारे कोर्सेस, त्यानंतरचे व्यवसाय, भारतातील उपलब्ध संधी, परदेशातील उपलब्ध संधी, कोरोनाविषयी लागणारे व्हॅक्सिन व उपलब्धता याविषयी सखोलाची माहिती दिली. याविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन सरांनी आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना केले, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाने ही व्याख्यानमाला आयोजित केली गेली ते आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री प्रदीपजी धुळे सर यांचे देखील मी आभार मानतो. ही व्याख्यानमाला पूर्णत्वास नेण्यासाठी माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर शाळेतील सहभागी शिक्षक, मुख्याध्यापक, उपस्थित पालकवर्ग, सर्व विद्यार्थी
त्याचप्रमाणे हा कार्यक्रम गुगल मीटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारे माझे सहकारी श्री भोये सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या श्रीमती कुटे मॅडम यांचे देखील मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.